लड़की को उल्लू बनाया, बड़ा मजा आया. मजाक करतीये मी. नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्हाला थोडा उशीर झाला आहे. घड्याळामध्ये वाजलेत 7:45. अजून स्वयंपाक वगैरेला पण नाही लागलो आम्ही. आणि कारण सकाळी शिवम गेला, मग 10-15 मिनटं त्यात गेले आणि त्यानंतर आवरायला पण उशीर झाला. आणि आज शिवम गेला तर एकदम हलकं हलकं वाटते, नाहीतर त्याचं बोलणं सुरूच राहायचं. तर चला आता स्वयंपाक करायचा आहे. आणि सानू आत्ताच उठली आहे आणि उठल्या उठल्या मोबाईल घेतला. तर तिचे मोबाईल बघण्याची खूप लाड सुरू आहे घरी आल्यापासून. जास्त तिथे बघत होती पण कमी बघत होती, असं होतं. तर आता आज भाजी काय करायची तो प्रश्न आहे माझ्या पुढे. फ्रीजमध्ये आहे भाज्या, पण सगळ्या सुक्या भाज्या बनवायला असंच भाज्या आहे. आता भाजी बनवायची रशीची, तर आता काय बनवावी बघू आता काय. तर सकाळनंतर ना ही मुद्दाम मला परेशान करते, असं मुद्दाम आवाज करते. सकाळनंतर ना मी विसरलेच होते व्हिडिओ शूट करायचं. आणि हे बघा आमचं काय सुरू इथे, कढई आणि हे काय झारा. हो ना सांग, हे काय तळतीये तू. तर आत्याला आणि मामाला जायचंय लग्नाला, आणि ही ना मागे लागणार आहे, आता खूप रडणार आहे. तर बघू आता काय होतं तर. हा, ही म्हणते आईने ती न्यू साडी सोयाबीन निवडायसाठी घातली. खरं आता मज्जा येणार आहे. काय माहिती ते घेऊन येते मी, ती एकदा जाईन मग हवं इकडं. याच्यात घेऊ पाहून येते बाई मी. हा ते यसलं ए बाळा उन्हात नको जाऊ. आत्या लवकर या. आणि तो हिला घाबरवतो ना, त्याला चांगलं ओरडून या. हा नाही नाही, तुम्ही लवकर जा बरं आत्या, आणि लवकर या 1 मिनिटाला. गेट नका लावू, मी लावी. हा राहू द्या, पटकन या 2च मिनिटात. तुला काय आणायचं. हा हे काय असतं. लॉलीपॉप आणा आत्या. लवकर या. आहो, एक लड़की को उल्लू बनाया, बड़ा मजा आया. मजाक करतीये मी. आता आत्या मामा तर गेले लग्नाला. आता आम्ही मस्त आराम करतो. सानूला झोपी घालते आणि मी पण थोडा वेळ आराम करते. त्यानंतर दळण वगैरे दळण आहे परत गिरणीवरती. तर ते उल्लू बनवूनच गेले. आता तुम्ही तरी बघितलं, अगोदर मामा समोर गेलेले होते, त्यामुळे जास्त काही झालं नाही. थोडंच चालू आहे, नाहीतर खूपच. तर आता आत्यान ते गेल्यानंतर थोडा वेळ आराम झाला. आणि त्यानंतर सानूसुद्धा झोपली होती, तर ती पण उठली. आणि संध्याकाळच्या वेळेला आज आम्ही छान तयारी केली आहे. मी पण साडी चेंज केली आहे, कारण हे बघा अगोदर सानूला बघा, खूप गोड रेडी झालं माझं पिलू. हो ना. तर आज गावामध्ये ना लग्न आहे, आणि तसं मला जास्त आवडत नाही लग्नाला वगैरे जाणं, जेवायला विशेषतः जाणं. पण लग्न लावायला जायला आवडतं. आणि आता सानूला तर ते खूप आवडतं, त्याच्यामुळं मग तिच्या एक्सायटेडमुळं जाऊच वाटतं. तर ती तर खूप एक्सायटेड आहे. तर लग्न लावायला जाणं आहे आणि जेवायलासुद्धा जाणं आहे. आणि आत्यान ते पण येत आहेत, त्यांचा आत्ताच कॉल आलेला होता, ते सुद्धा आलेत जवळ, येतीलच आता 5 मिनिटात. आणि मग आम्हाला जाणं आहे. तर
मी कशी दिसतीये आणि साडी कशी आहे ते कमेंट करून सांगा. आणि सिम्पलच रेडी आहे, जास्त मेकअप वगैरे नाही केलेला, फक्त केस वगैरे विंचरून क्रीम पावडर लावलेली, बाकी काही नाही. कारण गावात जास्त मेकअप वगैरे कोणी करत नाही, ज्यांचं लग्न आहे तेच करतात. आणि आपल्याला विशेष जास्त असं म्हणजे ऑफकोर्ड काय म्हणतो आपण, ते ऑफकोर्ड होतं की दुसरे केलेले नसतात, आपण कसं करायचं. तर चला आता जाणं आहे थोड्या वेळातच. आणि दळण पण दळून घेतलं आहे मी, सानू झोपेल होती तेवढ्या वेळेत. तर आता वाजलेत 6:30. सानू मस्त खेळती इथे, तसं नाही बसू ना. आई बाबा येत आहे ना आता. आई बाबा उल्लू बनवून गेले सानूला, हो ना. कुठं गेलते आई बाबा? अरे बापरे, भेटली मला. लग्नाला घेऊन चालले म्हणून का? आम्हाला लग्नातली बुंदी खूप आवडते. चला निघलो आता आम्ही लग्नाला. आमचं जेवण झालंय आणि जेवण अजिबात नाही परवडलेलं. खाली एवढं गरम होतं ना, तुम्हाला काय सांगू. आता जेवण झाल्यानंतर ना आम्ही मंडपात येऊन बसलेलो आहे, कारण लग्न लावायला अजून भरपूर असा वेळ आहे. आणि लग्न लावायच्या अगोदरच खूप असं वारा सुटला होता आणि पाऊससुद्धा थोडा येऊ लागला होता. सगळे घाबरले होते, पण आता सगळं वातावरण शांत झालं आणि इथे ऑर्केस्ट्रा सुरू होता. तर आम्ही तेच गाणे ऐकत होतो आणि गाणे एकदम एवढे सुंदर होते. आणि ती जी मुलगी गात होती तिचा तर आवाज खूप सुंदर होता. आणि त्याच्यासोबत माझ्या सानूचा असा अनस्टॉपेबल डान्स सुरू होता. म्हणजे ती एवढी फुल ऑफ एनर्जी नाचत होती की नाचता नाचता ती खाली सुद्धा पडत होती. मी तिला इकडे बघ बघ म्हणत होते, पण तिला ते सुद्धा बघायचं नव्हतं. नुसती कुदत होती. पण तिने खूप एन्जॉय केला, भरपूर एन्जॉय केला. तर हे बघा लग्न लागलंय आता आणि नवरा नवरीचं मस्त हार वगैरे घालणं सुरू आहे. तर मी म्हटलं थोडीशी क्लिप घ्यावी. तर आत्ताच आम्ही घरी आलोय आणि लग्न लावून आम्हाला बराच वेळ झाला. तर 10 वाजले आता घरी यायला, कारण लग्नाला खूप उशीर झाला होता. आणि सानू तर फुल एक्सायटेड होती. ती तर आमच्या नात्यातलं पण नव्हतं लग्न, तरी पण स्टेजवर जाऊन उभी होती लग्न लागताना. तर तिने खूप मजा केली आणि डान्स पण केला. तर चला आता आजच्यासाठी एवढंच आणि भेटू अजून एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा.